आणि तुम्हालाही ह्याचं म्हणजे दाखवल्याशिवाय राहणार नाही। फडणवीसला हा तर माझा इथून इशारा आहे। आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांची SIT मार्फत सरकारने चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर आता मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। अनेक जणांना तडीपार करण्यात येत आहे। माझ्यासोबत महिला मराठा आंदोलक आहेत। ताई, काय घडतंय? कशाची नोटीस तुम्हाला आलेली आहे? काय सांगाल? मी सरोज देशमुख। खरं तर मला तडीपारची नोटीस आलेली आहे आणि माझ्यावर क्षुल्लक गुन्हे आहेत। खरं तर या क्षुल्लक गुन्ह्यामध्ये तडीपार केल्या जात नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। पण काही गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांनी प्रशासनाला हाताशी धरून मला खरं तर तडीपार केलेला आहे। खरं तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की एका महिलेला तुम्ही एका जिल्ह्याच्या बाहेर करतात। आज माझा सगळा संसार विस्कटलेला आहे आणि मी माझ्या संसारातला पूर्ण वेळ हा अत्यंत म्हणजे समाजासाठी देते। बिलकुल कधीच घरदार बघत नाही किंवा मुलं बाळे बघत नाही। का तर आरक्षणाची लढाई असो का बाकी प्रश्न असो, आज आरक्षणाच्या लढाईसाठी आम्ही या नोटीस मध्ये सरकारचा काही प्रत्यक्ष सहभाग आहे का? सरकारची दडपशाही सुरू आहे का? 100% सरकारची दडपशाही आहे। म्हणून तर प्रशासन माझ्या घरी आले ना। जर सरकारची दडपशाही नसती तर निश्चित आले नसते। सत्ताधाऱ्यांनी हाताची धरून तर हे म्हणजे काम करत आहेत की प्रशासनही त्यांचंच झालेलं आहे। म्हणजे ते जे म्हणतील ते प्रशासन। सरकारला या निमित्तानं काय इशारा आहे तुमचा? कारण आता तुम्ही तुमचा हद्दपारीमुळे तुमचा जो जिल्हा आहे तो सोडून तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात आलात। माझा सरकारला इशारा आहे की मी तर आता महाराष्ट्रातच आहे, महाराष्ट्राबाहेर तर निश्चितच नाहीये। आणि मला महाराष्ट्रात काही तुम्ही अंदमानमध्ये जरी नेलं तरी मी माझं जे सामाजिक कार्य आहे, जे माझं आरक्षणाचा लढा आहे ते मी कदापि सोडणार नाहीये। आणि तुम्हालाही ह्याचं म्हणजे दाखवल्याशिवाय राहणार नाही। फडणवीसला हा तर माझा इथून इशारा आहे। आज नक्कीच सरकार कुठेतरी दडपशाही करतंय। माझ्यासोबत इतर मराठा आंदोलक आहेत। कशा पद्धतीने तुम्हाला पोलिसांनी बोलावलेलं आहे? कसली नोटीस दिलेली आहे? जे जाऊ, मी बाजीराव सवंडकर। आज आमच्या भगिनीसारख्या तडीपारची ऑर्डर होती, कारण आमची भगिनी तिथून उमरखेडून अंतरवल्या जाती, ही आंदोलन उभं करते त्याच्यामुळे करतात। आज याच्यात या भगिनी आमच्या बहिणीवर नांदेड, वाशिम आणि यवतमाळ 3 जिल्ह्यातून हद्दपार केलंय। पण हद्दपार केलं म्हणजे ही का महाराष्ट्रात बाहेर गेलं नाही आणि महाराष्ट्रात राहून यांना काम करण्याची संधी आहे आणि करणार। आणि आमच्या सरकारने जर हे रुचनी पडतंय, आम्हाला सुद्धा SIT मार्फत चौकशी करून चॅप्टर केस केल्या। आम्ही बॉन्ड देऊन मोकळे झालो म्हणजे आम्ही बंदिस्तच राहिलो। मोकळे झालो म्हणजे असं निर्दोष झालो नाही। आमचे बांधव त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले। आज 400-500 जणांवर गुन्हे दाखल केले त्यांनी। आणि जे आंदोलन खाते मोठे त्यांच्यावर त्यांनी गुन्ह्याचा सपाटा लावलाय। हे कुठं अडकत काय, हे करतात काय, हे गृह मंत्रालयाच्या हाताखाली असल्यामुळं हे म्हणत तसं वागतात। पोलीस बांधव खूप सहकार्य करतात, पण त्यांना म्हणतात तुम्ही कसं काय सहकार्य केलं, ही त्यांची भूमिका आहे। म्हणून नाईलाजाने त्या पोलीस बांधवांना आमच्यावर गुन्हे दाखल करावे लागतात। आणि हे जर आंदोलन नाही थांबलं तर येणाऱ्या काळात या गृहमंत्र्याला आम्ही जॉब विचारणार आहे आणि महाराष्ट्रावर फिरू देणार नाही, एवढी आमची ख्याती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।